बातमी बारामतीमधून आहे। माळेगाव साखर कारखाना निवडणूक मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। बारामतीमधील प्रशासकीय भवनमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे। एकूण 34 टेबलवर ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे असा थेट सामना या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला होता। खुद्द अजित पवार हेच निवडणुकीच्या मैदानात आणि अध्यक्षपदासाठी मैदानात उतरल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत। योगेश, थोड्याच वेळात मतमोजणीला देखील सुरुवात होईल। सागर, निश्चितच थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे या बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या या निकालाकडे। आपण पाहू शकतो स्ट्रॉंग रूम खोलण्यात सुरुवात झालेली आपण पाहू शकतो आणि यानंतर आता लगेचच मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे। पहिली जी मतमोजणी आहे ती अर्थात ब गटाची, ज्या ब गटातून निळकंठेश्वर पॅनलकडून खुद्द अजित पवार यांची उमेदवारी असणार आहे आणि त्यासोबतच तावरे यांचा जे काही बळीराजा सहकार बचाव पॅनल आहे यांच्याकडून भालचंद्र देवकाते यांची उमेदवारी ब गटातून आहे। अर्थात ब गटाचा हा निकाल पहिला असणार आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो उमेदवारांच्या उपस्थितीत ओपन करण्यात आलेल्या आहेत आणि यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतमोजणीची ही जी प्रक्रिया आहे ती अतिशय लेंदी आहे, वेळ खाऊ असणार आहे। मात्र पहिला जो निकाल आहे तो ब गटाचा असणार आहे, कारण ब गटात फक्त 101 मतमोजणी होणार आहे आणि तात्काळ तो निकाल देखील साधारणतः तासाभरात तो निकाल येणं अपेक्षित आहे। आपण पाहू शकतो या प्रशासकीय भवनामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकूण 21 जागा आहेत ज्यासाठी 90 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते। 4 पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात होते, ज्यामध्ये अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनल, चंद्रराव तावरे यांचं बळीराजा सहकार बचाव पॅनल, तर दुसरीकडे शरद पवार गटाचा देखील पॅनल या ठिकाणी या निवडणुकीच्या रिंगणात होतं। अपक्षांचं एक पॅनल होतं। असं एकूण 4 पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। त्यामुळे गेल्या महिनाभरापासून ही प्रचाराची रणधुमाळी सुरू होती। खुद्द अजित पवार हे 15 दिवस या ठिकाणी मुक्कामी होते, तळ ठोकून या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळाले होते आणि अजित पवारांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि त्यामुळे आज निकाल नेमका काय लागतो हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या निवडणुकीमध्ये सहकार वाचवायचा आहे असं तावरे यांच्याकडून त्यांना सांगितलं जात होते। तावरेंनी देखील अजित पवारांवरती थेट टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। अजित पवारांनी देखील तावरेंच्या वयाचा मुद्दा असू दे किंवा इतर अनेक मुद्दे या निवडणुकीमध्ये काढल्याचं पाहायला मिळालं होतं। जे जिल्हा बँक होती ती रात्री उशिरापर्यंत खुली असणं हा मुद्दा देखील या निवडणुकीत गाजल्याचं आपल्याला पाहायला बरोबर आहे योगेश। त्यामुळे या संपूर्ण मतमोजणीकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।